अख्ख्या गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे. पैसे किती घेतले हा विसरू नाही म्हणून सांगतो मी त्यांना. आमच्याकडे एक ट्रॅक्टर आहे मोठा शेती करायला. गावच्या शेतकऱ्याची शेती करतो आम्ही. त्यांना नांगर, मोगड, रोटा 25% सबसिडी आहे. म्हणजे गावातले लोक जर 2000 रुपये एकरानं नांगरीत असेल खाजगी, तर आम्ही 1500 रुपये एकरानं नांगरीत. डिझेल ड्रायव्हर ट्रॅक्टर आमचंच. 500 रुपये भाव कमी. एखाद्या शेतकऱ्यानं 5 एकर नांगरीलं, पैसे किती वाचले? 2500 वाचले एकदा नांगरीलं तर. मोगड हाणला, रोट्या हाणला ते तर वेगळं. मग होऊ शकतं हो, काय अडचण याला. बरं आम्ही सिनेमात नाही सांगू राहिलो तुम्हाला, आम्ही केलेलं सांगतोय. आज चालू आहे, कोणी या पहा. नाही तर कोण्या गावाला करायचं असेल तर मला 1 घंटा घेऊन बसा. मला नुसतं बोलायचं, ऐकायचं, वाह करायचं याच्यासाठी आम्ही नाही आहे. आम्ही प्रत्यक्ष काम करणारे लोक आहे आणि जगाने करावं ही आमची इच्छा आहे. बरं काय लागत नाही त्याला. कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, दर घरून. आमचं ट्रॅक्टर, आमचे माणसं. कचरा ठेवायला 2 बकेट दिल्या, दर बाईला 2 बकेट. बाई घरीच ठेवू. हे लोक सरासरी सहज ऐकत नाही. हे लोक, गावातले लोक नीट करायचे. सरपंच बदमाश पाहिजे, बदमाश. वरून काळा पाहिजे, आतून काळा पाहिजे. हा ना, हे सहज ऐकते घे लोक. आम्ही थोडं कपटपणा केलं म्हणून जमलं. कचरा त्याच्या घरून आणतो. त्या बाईला सांगितलं प्लास्टिक वेगळं दे, पण बाया एकत्र करते. आम्ही कचऱ्याचं खत करतो. प्लास्टिक त्याच्यात देऊ नका तुम्ही, प्लास्टिक जाळू नका. जी बाई प्लास्टिक जाळीन तिला कॅन्सर होतो. जाळायचं नाही, फेकायचं नाही. 1400 वर्षे जमिनीत सडत नाही ते. किती चांगदेव बाबाची अवलाद येते, सडत नाही. मग आम्ही बायाला सांगितलं आम्ही बाजूला द्या, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकत नाही. 1-1 पिशवी केली आम्ही, पंचायतच्या नावाची पिशवी मोठी. दर बाईला 1 पिशवी दिली. तिला सांगितलं या पिशवीत प्लास्टिक ठेवा, आम्ही घेऊन जाऊ. बाया ऐकत नाही. प्लास्टिक कचऱ्यात, पिशवी बाजाराला. असे लोक आहे, लय शहाणे. मग आता 3 वर्षानं आम्ही काय केलं, जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवीन तिच्याकडून 15-20 रुपये किलोनं विकत घेत होती प्लास्टिक. जी जमा करून ठेवीन 20 रुपये किलोनं विकत घेतो तिच्याकडून. आता बाया फेकीत नाही. बाया एवढ्या हुशार झाल्या, तिचं तर ठुतीच. शेजारणीचं उचलून ठुती. आणि माझं मत आहे, इथं ग्रामसेवक साहेब होते या गावचे. माझं मत आहे, इथून पुढं ग्रामपंचायतीने, नगरपालिकेने गावातला कचरा आणि गावातलं प्लास्टिक विकतच घ्यायला पाहिजे. ते परवडतं, ते विकत घ्यायला परवडतं. आणि विकत घेतल्यावर गावात घाणच व्हायची नाही ना. होईल कसं काय होईल? लोक फेकायचेच नाही. विकत घ्या. विकत जर घेतलं